बाईची जात लय उलटी. हिला बोल म्हणून तवा कधीच बोलत नाही. ह्या बाबाची जिंदगी गेली बाय ग बस बाय ग बस, तरी अजून बाई ग बसली नाही. हित बोलत नाही. काय करावं महाराज. पुन्हा आम्ही म्हणायचं द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहेत बाया. बायांना तुमचं काही चुकत नाही, तुम्ही लय गोड आहे. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारीपाट देता का? काय देता का? अजून तोंड घेऊन मोबाईल बी म्हणते त्या. म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणा की मोबाईल द्यायची. कोरोनाच्या काळात 3.5 लाखापैकी डांगरा मारला आणि मंदिरात येऊन भजन करीतो. नव्हता म्हातारा पॉझिटिव्ह तरी केला का? तर 3.5 लाख भेटत होते. लोक इमानदारीनं सांगा, कोरोनाच्या काळात नाना महाराज लोकांनी किलोभर तांदूळ दिला ना का फेसबुक जाम केला? माझं म्हणणं तू देतोच कशाला? 10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला विकला का नाही? होय तर म्हणा राव. मी कपडे, अरे मी लढते तुम्ही कपडे तर सांभाळा. होय तर म्हणा विकला. मी खोटं बोलतेय का? 10 रुपयाचा मास्क 20 ला विकला का नाही? 50चा सॅनिटायझर 100 ला विकला का नाही? लोकांचं सांगत नाही, माझं सांगते. ती वाप घ्यायची मशीन लय झाला 250-300 रुपये. पण त्या मेडिकलवाल्याकडून मला 3000 दिली देव. त्याचं कधीच भलं करणार नाही. बघून घेईन महाराज. अरे कीर्तनकाराचा पैसा आहे, फुकटचा आहे का? अरे बेंबीच्या देटापासून बोंब बोलतो तेव्हा भेटतो. म्हणून सांगते ऐका, ज्यांना वाटतं ना हे होतं कसं. कारण परमार्थ हा फक्त वयावर आणि अनुभवावर अवलंबून नसतो. परमार्थ हा प्रारब्धावर सुद्धा तेवढाच अवलंबून असतो. परमार्थ जर फक्त वयावरच अवलंबून असता तर माझ्या 5 वर्षाच्या मुक्ताईनं ज्ञानोबारायांना उपदेश केला नसता. 16 वर्षाच्या माऊलीनं जगाला ज्ञानेश्वरी सांगितली नसते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. हेही तेवढंच लक्षात घ्या. म्हणून सांगते आम्ही इथं उभा आहे कारण प्रारब्ध प्रबळ आहे. आणि ज्याचं प्रारब्ध प्रबळ आहे भगवंत त्याच्या पाठीशी आहेच. या म्हणून भक्त आम्हाला व्हायचं आहे. पण आम्ही लय भारी भक्त. इमानदारीनं सांगा माय माऊल्या, काल होळी होती. आज तुमच्याकडे धुळवट म्हणजे रंगपंचमी तुमच्याकडे आजच खेळतात. आमच्याकडे 4 दिवसांनी खेळतात. प्रत्येक भागानुसार वेगळी असते. बऱ्याच माई माऊल का गुलाबीच दिसायला लागल्या त्या, पण भारी दिसते त्या महाराज. गुलाबी बी चांगलं दिसतंय. रंगही खेळावा महाराज, प्रेमाचाही खेळावा. पण एवढा भगवंताचा रंग तुमच्या आमच्यावर चढावा की बाकीचा रंग फिका पडावा. महाराज भगवंताच्या प्रेमाचा रंग चढणं म्हणजे त्याला भक्त होणं म्हणायचं. भक्त कुणाला म्हणायचं तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. 70-75 वर्षाची म्हातारी दारात श्रीकृष्ण भगवंताची रांगोळी काढत होती. उद्धव प्रेमाची प्रचिती करायला गोकुळामध्ये आला. उद्धवाने पाहिलं काय गोड देव काढला. उद्धव म्हणला एवढा सुंदर देव जमला कसा गमाय? आई म्हणली अरे येड्या, माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. तिची रांगोळ काढायची मला काय अवघड आहे? एवढं प्रेम म्हणे. मग देवाची रांगोळ चुकली कशी? म्हातारी म्हणली जाग्यावर मरण. रांगोळ चुकली ग माय. काय चुकला रे? एवढा सुंदर श्रीकृष्ण काढलास माझी माय, श्रीकृष्णाला पायच नाही काढलेस. गवळण म्हणली येड्या, मी पाय काढायची विसरले नाही, मी काढलेच नाही. का ग देवाला पाय नाही आहेत ना रे? मग का नाही का काढले? खरंय तुझं उद्धवा, त्याला पाय आहेत म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे, पण रांगोळी मी माझ्या हातानं काढली आहे. यात जर मी देवाला पाय काढले आणि नकळतपणे इथून जर निघून गेला तरी कोणाकडे पाहून जगो रे उद्धवा. म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. विषय तो त्यांचा झाला, भक्त आईसे झाला. हे समजून घ्या. जसं सर्वस्व पांडुरंग झाला त्याला भक्त म्हणता आलं. भक्त हो ना नाही तुम्ही आम्ही केलं ना परमार्थ. इमानदारीने सांगा माय माऊल्या, आमच्याकडे बऱ्यापैकी सणाला किंवा होळीला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात? तुम्ही आहेत का गेलात? बाईची जात लय उलटी. हिला बोल म्हणून तवा कधीच बोलत नाही. ह्या बाबाची जिंदगी गेली बाय ग बस बाय ग बस, तरी अजून बाई ग बसली नाही. हित बोलत नाही. काय करावं महाराज. पुन्हा आम्ही म्हणायचं द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठे व्यवस्थापक आहेत बाया. बायांना तुमचं काही चुकत नाही, तुम्ही लय गोड आहे. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हारीपाट देता का? काय देता का? अजून तोंड घेऊन मोबाईल बी म्हणते त्या. म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणा की मोबाईल द्यायची आहे की नाही? गोड आहेत गो माय तुम्ही. मोबाईल देता म्हणजे तुमच्या मोबाईलचा परिणाम बघायचा तुम्हाला. पोरांनो ताट बसर, लईच रंगेल ती रे सगळी. रंगेल बसा.
रंगेल रंगेल हा, रंगलेली बसा महाराज. लय लेट पोचू द्यायचा नाही. पोचला तर पटकन पोचला पाहिजे. हा कळले. ताट बसा पोरांनो, ताट बसा रे दादा. चला लुक ॲट हिअर. म्हणजे एखादा इंग्लिश मिडियमचा असेल तर धोबी का कुत्ता घर का ना घाट का, त्याला मराठी येईना आणि इंग्लिश येईना. एक पोरगा तर अभ्यास करून करून एवढं कन्फ्युज झालं. त्याच्या घरी मी गेले, म्हणलं पप्पा काय करतात, म्हणलं स्वयंपाक करतात. म्हणलं मग मम्मी काय करते, मला दाढी करते. पुन्हा दुसऱ्या दिवशी मला कळलं महाराज, ती पप्पाला मम्मी, मम्मीला पप्पा म्हणायचं महाराज. अरे लईच व्याकार असतं ते इंग्लिश मिडियम वाल्याची. ताट बसा पोरांनो, ताट बसा. ताट बसा रे दादांनो. चला माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या पोरांनो. यात मी जे करते त्याला काय म्हणतात. सॉरी, तुम्ही काय ऐकताय, मोठ्याने बोला. काय ऐकताय, काय ऐकता रे पोरांनो, मोठ्याने बोला. काय ऐकताय. नशीब कीर्तन तरी म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही. तेवढं तर माहिती पोरा स्वराला, पोरगी कीर्तनच करते. पोरांनो पटपट उत्तर द्या, पटपट. आधी ताट बसा. हा माझ्याकडे बघा आणि पटकन मोठ्या आवाजात, स्पीक लाऊडली, मोठ्या आवाजात उत्तर द्या पटकन. या 2 महिन्यात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव गोड आहे महाराज. पुष्पा महाराज. पोरा इकडे बघ, पटपट उत्तर द्यायचं. हे जरा नवीन झालं, जरा जुनं सांगा. गेल्या 4 वर्षात गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाट गाणं होतं. कैलासावर बसलेला महादेव आहे तो. इकडे 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 इकडे. हा इकडे बघा. ए पोरांनो उत्तर दिलेलं इकडे बघा, पटपट उत्तर द्या. सैराट मधल्या हिरोचं नाव. ह्याच्या माईबापाची गाठच घेते कीर्तन संपलं. कुठला श्रावण सोमवार केलता म्हणते हे महादेव जन्माला घातला. श्रावण सोमवारचा प्रसाद आहे महाराज त्यो. तुम्हाला कळत नाही, अशी लेकरं काय उगाच जन्माला येत नाही, हे अशी उगाच येतात. तसल्याला कष्टच घ्यावं लागतं महाराज, नावच काढायचं नाही दादा. काय सांगायचं तुम्हाला. अरे लय योग याग विधी करायला लागते, सोपं आहे ना. शिस्तीत घ्या, शिस्तीत घ्या. झालं पोरांनो. अजून एक वाढलं वाटतं. नारद मुनी आला, नारद मुनी आला. नारद आता कैलासात नारद मुनी नको होय दादा. आला आला आला. पोरांनो पटपट उत्तर द्या. सैराट मधल्या हिरोईनचं नाव. किती गोड लेकर आहेत महाराज. पोरांनो चल जाऊ द्या, मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव आला. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला माझ्या मामाची पोरगी एक नंबर दिसते साडीवर. आधी पप्पाला सांग गाडीचा हप्ता फेडाय. पप्पानं फेडलं की फिरव महाराज. काय गोड लेकर आहेत दादा, रे हुशार आहेत महाराज. पोरांनो शेवटचा प्रश्न. ज्ञानोबारांच्या हरिपाठातला, उभं राहिले कुणीच बोलायचं नाही. ज्ञानोबारांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला. कैलास वादच झालं तेव्हा. रावणानं कैलास उखडलं काय की. चूक यांची. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर माय लेकरू पुस्तक वाचत नाही. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू पुस्तक वाचल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठी सत्यता आहे. आधी तुम्ही करा, लेकरू करा. मी खरंच प्रामुख्याने असं म्हणत नाही की तुम्ही गाणे ऐकू नका, तुम्ही पिक्चर बघू नका. हे बघा दादा, आम्ही काही देव नाही, खरंच नाही. आम्ही ते रथ आहेत, ज्या रथामध्ये संतांच्या पादुका आहेत, तर त्या रथाला किंमत आहे. जोपर्यंत आमच्या संतांचे विचार आहेत तोपर्यंत आम्हाला किंमत आहे. असं नाही की तुम्ही पिक्चर पाहू नका, गाणी ऐकू नका, सगळं करा, पण मर्यादा ओलांडू नका, लिमिट क्रॉस करू नका. आपल्या पोरांनी लिमिट क्रॉस केली. यांना वाटतं या गोष्टीमध्ये पैसा आहे. दादा पैसा सगळीकडे आहे. पैसा कमवायचा अवघड नाही मायबापा हो, पैसा कुठं खर्च करायचा याची अक्कल पाहिजे, नाहीतर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती.
बापाकडे पैसा कमी नव्हता पण पोराला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा, पण बापाची बी गेली पोराची बी गेली. चुकीचं काय तर इट इज माय आयडल. आमच्या पोरांचं आयडल आहेत ते, आमच्या मोबाईलला डीपी आहेत त्यांचं, आमच्या स्टेटसला गाणी आहेत त्यांची. माझा बाप शेतकरी आहे, कष्ट करून पैसा कमवतोय आणि माझ्या बापाचा कष्टाचा पैसा आम्ही त्याचे पिक्चर बघायला खर्च करतोय. आपल्या पोरांनी लिमिट क्रॉस केली. यांना वाटतं या गोष्टीमध्ये पैसा आहे. दादा पैसा सगळीकडे आहे. पैसा कमवायचा अवघड नाही मायबापा हो, पैसा कुठं खर्च करायचा याची अक्कल पाहिजे, नाही तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. बापाकडे पैसा कमी नव्हता पण पोराला अक्कल नव्हती कुठं खर्च करावा, पण बापाची बी गेली पोराची बी गेली. चुकीचं काय तर इट इज माय आयडल. आमच्या पोरांचं आयडल आहेत ते, आमच्या मोबाईलला डीपी आहेत त्यांचं, आमच्या स्टेटसला गाणी आहेत त्यांची. माझा बाप शेतकरी आहे, कष्ट करून पैसा कमवतोय आणि माझ्या बापाचा कष्टाचा पैसा आम्ही त्याचे पिक्चर बघायला खर्च करतोय. नाही तुम्ही स्टेटस ठेवा, तुम्ही डीपी ठेवा. दादा मी तुमच्या बहिणीसारखी पायाला हात लावून सांगते तरुण मंडळी कीर्तनाला दिसतीये. अरे ऐका, विनंती माझी, अरे व्हा सामर्थ्यवान व्हा, मावळे व्हा, मावळे व्हा, कार्यकर्ते नको. कळलं त्यालाच कळलं. वय नाही तुमचं. हे जे 18-20ची पोरं आहेत ना, ह्यांचा फक्त यूज अँड थ्रो होतो राजकारणात. फक्त झेंडे फिरवायला, गाड्या पळवायला. तुम्हाला कळत नाही दादा, क्वार्टरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी पाया पडतो का साहेबाच्या? अरे एवढंच भिकारी व्हायचं तर होई ना भिकारी पंढरीचा वार करी. होईना भिकारी राजायाची कांता काय भिका मागे म्हणाची जोगे सिद्धी. आम्ही दैवाचे दास नको दादा. लाचारी करायचं तर वेळ अजून आपल्यावर आलेली नाही. अरे कष्टाची शिडी खा पण भ्रष्टाचाराची ताजी खाऊ नका, ही विनंती महाराज माझी. काही गरज नाही, थोडं बदला रे दादा, थोडं बदला. आणि ही लाचारी करताना लोकांच्या पाया, आज जर तुम्हाला वाईट वाटलं तर मला सांगा, पण आज जर कुणाला म्हणलं ना तुला सरपंच करतो धर्म बदल, तर लोक धर्म बदलायला तयार होतील. म्हणतील सरपंच तर होतोय, धर्म बदलला म्हणून काय जात आहे. तसं बी खरं आहे म्हणा. 500 आणि 1000वर मतदान करणार आहे आपल्या जाती. आपल्याला इतिहास देव देश धर्म काय कळणार आहे. आपलं कसं आहे, माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. अशातल्या जाती आहेत दादा. आपण काही घेणं देणं नाही आपल्याला कशाचं, ना देवाचं ना देशाचं ना धर्माचं. ही लाचारी करत असताना एकदा शंभूराजांचा चेहरा डोळ्यासमोर आला. आठवा, 42 दिवस माझा राजा तडपडत होता. झाडाच्या साली काढतात ना तशा अंगाच्या साली हलकटांनी काढला होता. रोज एक अवयव कापला, झालेल्या जखमेला त्रास व्हावा पण तिकटाची मिठ्या चोळून माझ्या राजाच्या अंगावर केली. तुम्हाला म्हणून सांगते बरं का, 6,00,000,000,000,000 पुन्हा एकदा ऐका, 6,00,000,000,000 एवढ्याचं तख्त शंभू राजांना प्रदान करतो असे मुघल म्हणत होते. पुन्हा एकदा ऐकताय, 6,00,000,000,000 एवढ्याचं तख्त एवढ्याचं राज्य मुघल छत्रपती शंभू राजांना बहाल करत होते. आठ एकाच होती
फक्त नजर झुकवायची. सांगा आमच्या पोरांना. प्राण कंठापर्यंत आला होता माझ्या राजाचा. रोज अवयव कापला होता. पायाची, हाताची बोट, नाकाचा शेंडा, कानाचा शेंडा उडवला होता माझ्या राजाचा. सांबा नजर झुकाओ, कब तक नहीं झुकाता. देखते सळपळ तळपळती सळई आगेत घातली आहे. आगेतली सळई नजरेत घुसणार आहे. 2 बोटाचं अंतर है. आखरी बार पूछ रहा हूं सांबा, बात मान लो, जिंदगी से हाथ गवा बैठोगे. बात मान ली तो इस तख्त का शहनशाह बना देंगे. छाती फुगवली आहे, नजर वर केली आहे आणि मान वरी करून शेवटच्या काळात माझा राजा म्हणतोय, ए नालायका, अरे काय मारायचं ते मार, काय माझ्या जीवाची लाहिलाई करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा कण आहे, तोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शुभाचा छावा. तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही या मातीत जन्माला आला. आदर आणि आदर करा. विनंती आहे माझी, पैशा पायी कुणाच्या पाया पडू नका. बदला रे, सगळीच पोरं वाईट नाही. 2-4 बोटावर मोजणे इतकी पोरं वाईट सोडली ना, अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सप्त्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन उभं असतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाटात जगावतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं अर्धा 1 इंच छाती कमी पडली म्हणून माझा भाऊ 3:30-4ला उठतो, गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचं पुतळं उभं करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं दादा, का वाटू नये. अभिमान आणि स्वाभिमान वाटावे अशी संतती नाशी तरुण मंडळी माझ्या महाराष्ट्रात आहे. आणि त्याच महाराष्ट्रात गर्लफ्रेंडला गडावर घेऊन जाणारी नालायक मंडळी सुद्धा आहे. का रे पोरांनो, आपल्या बापाची इस्टेट आहे का? आज्यानं 7-12 नावावर केलता. लाज नाही वाटत? दारू पिऊन गड चढता, पार्ट्या करायला गडावर जाता, तिथला एक एक दगड रक्ताने माखलेला आहे. माझ्या मावळ्यांनी त्याच्यासाठी प्राण गमावलाय, तेव्हा ते गडकिल्ले हातात आलेत. असं दगडावर दिल काढता, त्या दिलात बाण काढतो. तो बाण तुला घातला पाहिजे, तू भेट फक्त मला लय वाटतं, पण माझा जीव कमी पडतो. देवानं माझा ऐकाव दादा, मी सगळी सुधरवी. हा, फक्त बंकट स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, संतांच्या कृपा आशीर्वादानं आणि देवाच्या कृपा आशीर्वादानं, रामारी बाबांच्या कृपा आशीर्वादानं फक्त या पावसाचं खत या पट्याच्या हातात आलं पाहिजे. अशी मजा करीन ना राव तुमची. जी माळकरी त्याच्याच वावरत पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधानं येणार, पण वावरत टुबुक सुद्धा असं कीर्तन करायचं फुललं पाहिजे. आणि जी सप्त्यात आडकाटा घालते त्या नासक्याचं असं जळलं पाहिजे महाराज. जे सोमवारी मटण, एकादशीला दारू, आम्हाला टाळ खोटे म्हणतंय, तसल्या जातीला तर 8 रानात गाठणार आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार. तुम्ही म्हणसाल पाऊस, गारा असा ठोकणार आणि पुन्हा वर्ण म्हणणार. आता कसं वाटतंय? ती म्हणलं पाहिजे गरगा, देव आपला ऐकणार. पण मी काय म्हणते, जरा लांब पडायली ना कनेक्शन. आधी माझं, पुन्हा देव, त्यापेक्षा तुम्हीच माझं ऐका. फार अवघड नाही दादा, साधं आहे. नीतिमत्ता आणि कर्म सत्य ठेवा. तुम्हाला सांगते माय माऊल्या, लय सोपं आहे. तुम्ही तर फक्त तोंडच स्वच्छ ठेवा. नीतिमत्ता मरू दे तिकडे, लय अवघड आहे. तुम्हाला सांगते बरं का लोंढे गुरुजी, भाऊ कुठे गेलं? भाऊ गेलं का? नाही, हाय तर गेलं. कसं म्हणतो हाय तर महाराज पूर्ण वाक्यात बोलत जा रे, बाहेर गेले असं बोला. हा चला. मराठी भाषा आहे, वळण तशी वळती. भाषेचं फार अवघड आहे आपल्याकडे. या मग महाराज, सुंदर असं गोड नियोजन बघा.
इमानदारीने सांगा बरं का. तुम्हाला म्हणून सांगते गुरुजी, तुम्ही जेवढे पत्रिका बित्रिका छापता की नाही, काही सुद्धा गरज नाही तुम्हाला छापायची. तुम्ही फक्त मी सांगितलेलं काम करीत जा. सप्ताह जवळ आला की 2-4 गावातल्या बायका गाठायच्या, इकीच्या कानात जाऊन सांगायचं आणि तिला सांगताना आवर्जून म्हणायचं कोणाला सांगू नको. ह्याच्यापेक्षा नाही दुप्पट पब्लिक जमलं तर माझं नाव दुसरं ठेवा महाराज. कारण बाईला सांगू नको म्हणाल ती गोष्ट बाई प्रामुख्याने. तुम्ही वाईट आहेत असं नाही, फार गोड आहेत महाराज. आज छत्रपती पोटी ज्या माईच्या जन्माला आली ती बाई एक स्त्री होती. अरे कूस पावन होती, काय संस्कार होते माझ्या आईचं. माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्य आई कशी आली फळाला, तो बापाचा बाप ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. एवढं बोलून सुद्धा जेवढे 2-4 राहिले त्यांना सांगतो, जे भारतात जन्माला आले भारतात ते टाळ्या वाजवतील आणि उभा राहिलेले पाकिस्तानात जन्माला आल्या ती टाळी वाजवायची नाही. आऊला दिसली नाही कशी वाजवा, अरे वाजवा. कशासाठी वाजवायचा इतिहासाचा टंका. कोण होता राजमाता? आठवा 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. डोळ्या देखत आई बहिणींची आबरू लुटली. अरे मंदिर उद्ध्वस्त केली. निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर नाचत होता. स्वराज्य घडवायचं, मुठभर मावळे खातात. बाजी मुराद बाजी तानाजी सती सूर्याची फुलाची फरजंद मोरे घोरपडे मोहिते निंबाळकर कोंबडे सुरवे. छत्रपतींचं वय वर्ष 15. स्वराज्याचं बाळकडू माझ्या राजाच्या हातात मासाहेबांनी दिलं. पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वय वर्ष 17. पहिला किल्ला जिंकला तोरणा. आज्ञा होती माझी गावची, आज्ञा होती माझी गावची, शपथ घेतली स्वराज्याची. शिकवण जनकल्याणाची, जगतुर तुकोबांची. शिकवण जनकल्याणाची, जगतुर तुकोबांची. स्वराज्याचे तोरण बांधिले, तोरण गटाहला. स्वराज्याचे तोरण बांधिले, तोरण गटाहला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप. यो बापाचा बाप. वाहन शिवबाच्या बापाचा बाप.
त्यो बापाचा बाप वाघ शिवबाच्या आता काय काय बसलेलं म्हणते लयच उतू येते ग